कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेमध्ये, पाठकडा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन. डावा हात गुडघ्यावर. उजव्या अंगठाने उजवी नाकपुडी बंद करूया. आणि डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. जाणीव आपल्या फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. यथाशक्ती 10 वर्तन. उजवा हात गुडघ्यावर. करूया कपालभातीची 15 आवर्तन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित कुरती. पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेताना पोट हलकस बाहेर येईल. तोही श्वास फोर्सफुली सोडताना पोटाला झटका. आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 वर्तन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे, आपल्या नाकाच्या शेंड्याकडे. सावकाश कृती थांबवायचे. मोकळा झालेला श्वास आपला श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊ. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओ. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपू. संपूर्ण नतमस्तक. आपल्या आठवड्याची, दिवसाची आणि साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. एकत्रित दोन्हीही पाय आणि आपले हातांमध्ये एकत्रित रुजली. दोन्ही हात समोर, दोन्ही पाय समोर. एकाच वेळेला दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण. आणि मग अंगठात मध्ये त्यावर 4 बोट फोल्ड करायचे.
पुन्हा ओपन करायचंय, स्ट्रेच, 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा, पुन्हा ओपन, जास्तीत जास्त ताण, अंगठा आतमध्ये, त्यावर 4 बोट, रिलॅक्स करायचंय. पुन्हा पावलं जोडलेली आहेत. अँकल जॉईंट्स मधून पाऊल, मनगटामधून हाताचा पंजा स्वतःकडे खेचायचाय, जमिनीकडे ताणायचाय, वर खाली, वर खाली, वर खाली. सावकाश थांबायचंय. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, दोन्हीही पावलं समोर जोडलेली आहेत आणि एकत्रित रोटेशन क्लॉकवाईज. मनगटामधून हाताची मूठ आणि अँकल जॉईंट्स मधून पाऊल. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5. थांबायचंय. दोन्ही हात खाली आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडायची, रिलॅक्स. दोन्ही हात मागे, पाठकणा सरळ. करूया नेक रोटेशन. सावकाश श्वास घेत घेत मान उजवीकडे, मागची भिंत बघूया. श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. अजून दोनदा, एकदा उजवीकडे आणि डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. आणि हलकीशी टिल्टिंग. एकदा मान उजव्या बाजूला टिल्ट होईल आणि मग डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. सेट. श्वास घेत मान वर आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यात. श्वास घेत वर आणि खाली, वर खाली. करूया आपण नेक रोटेशन. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे आणि विरुद्ध बाजूने 2 वेळेला. डावीकडून उजवीकडे 2 वेळेला. थांबायचंय. सावकाश मान सरळ करायची आणि थोडा वेळ विश्रांती. करूया नौका छंद. दोन्ही पाय जोडलेले, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पुढे. 1 2 3. आणि आता विरुद्ध बाजूने श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1 2 3. 3 वेळा झालं की थांबायचंय आणि साधी मांडी घालायची. दोन्ही हात समोर, हातांची बोटं खांद्यावर, कोब्रा जॉईंट. आणि सुरू करूया. 1 शोल्डर रोटेशन, 2 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोब्रा जॉईंट आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोड पुढे. 1 2 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. तिथल्या तिथेच विश्रांती, जाणीव श्वासाच्या गतीकडे. आणि आता एक हलकस ट्विस्टिंग. एकदा उजव्या बाजूला, डावा हात गुडघ्यावर, उजवा हात मागे आणि मग डाव्या बाजूला. 2 3 4 5 6 7 8. थांबायचं. बरोबर. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारे ट्विस्टिंग. एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डावीकडे. 2
3 4 5 6 7 आणि 8. थांबायचं. हात तसे स्ट्रेच ठेवायचे डोक्याच्या दिशेने वरती आणि एकदा उजव्या बाजूला टर्न साईडवर आणि डावीकडे. 2 3 4 5 6 7 आणि 8. थांबायचंय. मध्यभागी येऊन आणि मग दोन्ही हात सावकाश खाली. डोळे अर्धत मिटून घ्यायचे आणि विश्राम. दोन्ही पाय सरळ करायचे. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. करणार आहोत आपण जानु शिरासन थोडस डायनॅमिकली. दोन्ही पाय तसेच सरळ. उजवा हात जो आहे तो उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे. 1. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 3. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 4. आणि लास्ट राऊंड श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 5. सावकाश श्वास घेत घेत वर यायचं. हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या पायाच्या मांडीवर दोन्ही हात नजर आपली समोर असेल. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पुढे. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 2. इनहेल अप. एक्झेल डाऊन. 3. इनहेल अप. एक्झेल डाऊन. 4. इनहेल अप. एक्झेल डाऊन. 5. सावकाश वर यायचंय. प्रत्येक बाजूने 5 वेळा झालं की मग थांबून बटरफ्लाय तिथल्या तिथेच पावलं जोडून घ्यायची. हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडलेले आहेत. पाठकडा सरळ. डोळे अलगद मिटून घ्या आणि संपूर्ण शरीर अगदी सैल सोडून द्यायचंय. एकदम रिलॅक्स असेल. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. आणि आता सावकाश श्वास घेत घेत फक्त उजवा गुडघा वर उचलायचा. उजवा मांडी उजवा गुडघा वर आणि मग श्वास सोडत खाली. श्वास घेत डावा पाय वरती. श्वास सोडत खाली. फक्त एकदा उजवा आणि एकदा डावा अशा प्रकारे कृती. 1 2 3 4 5 आणि 6. आता सावकाश दोन्ही पाय हळूहळू वर घ्यायचे आणि मग खाली. 1 2 3 आणि आता हळूहळू स्पीड वाढवायचा आहे आणि थोडीशी डायनॅमिकली जलद हालचाल असेल. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्राम. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करूया पश्चिमोत्तानासन. दोन्ही पाय जळून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. आणि आता ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढे झुकताना काळजी घ्यायची. दोन्ही हात आता आपले उजव्या आणि डाव्या पायाच्या मांडीवर. पावलं जुळलेली. पाठकडा सरळ. नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा. हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत जेवढं तुम्हाला पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचंय. दोन्ही हाताने दोन्ही पावलं टाच किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा. आणि मग शेवटी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. म्हणजे आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडलं जाईल. आणि इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय. सोडतोय. सावकाश श्वास घेत घेत वर आणि विश्राम. रिलॅक्स.
करूया आपण आज वक्रासन. वक्रासन डायबिटीज उपचारात्मक प्रतिबंधात्मक मानलं गेलंय. त्याचबरोबर थायरॉइड साठी सुद्धा हे आसन उत्तम आहे. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या जवळ. उजवा पाय उभा फोल्ड करायचा आपल्याला आणि त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या जवळ. उजवा हात मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे, सीट पासून थोड्याशा अंतरावर. आणि आता डाव्या हाताने उजव्या पायाला समोरनं विळखा द्यायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाला एकतर तुम्ही समोरनं विळखा देऊ शकता, किंवा वक्रासनाची जी आदर्श स्थिती आहे त्यामध्ये डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन विरुद्ध बाजूने उजव्या पायाचा अँकल पकडला जातो अशा प्रकारे. तर इथे प्रत्येकाचेच हात अँकल पर्यंत पोहोचतात असं नाही, म्हणून मग आपण ही सोपी पद्धत घेतो. समोरने विळखा देतो डाव्या हाताने उजव्या पायाला, आणि मग उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. तुमची जी उजवी मांडी आहे, सीट पासून ते गुडघ्यापर्यंतचा भाग ताणला जातो. आपण मान मागे नेल्यामुळे हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढी मान मागे न्यायची. त्यामुळे गळ्यावरती एका बाजूने ताण आणि विरुद्ध बाजूने दाब असतो. पाठकडा, तिथे सुद्धा एक हलकस ट्विस्टिंग असतं. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास घ्या. बरोबर. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. उलट चाल करताना सावकाश आधी मान मध्यभागी येईल. समोरून हाताचा विळखा सोडा. उजवा पाय सरळ करा, उजवा हात समोर येईल. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ. डावा हात मागे, पाठीचा मणका आपला जिथे आहे तिथे एका रेषेमध्ये. सीट पासून थोड्याशा अंतरावर उजव्या हाताने समोरनं डाव्या पायाला विळखा द्या आणि डाव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघा. पाठकडा जास्त मागे न झुकवता तो एका सरळ रेषेमध्ये राहील. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर, डोळे बंद आणि देहधारणा. आता बघा, गळ्यावरती विरुद्ध बाजूने ताण दाब, पाठकड्यावरती एक ट्विस्टिंग आहे आणि आपल्या हिप जॉईंटच्या इथे एक ताण आहे डाव्या बाजूने. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश मान सरळ. उजव्या हाताचा विळखा सोडा, डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्राम. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि डावा. दोन्हीही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्यायचे. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा. अँकल जॉईंटच्या इथे जास्त प्रेशर किंवा ताण आल्यासारखं वाटत असेल तर तिथे एक छोटीशी नॅपकिनची घडी ठेवा. डोळे मिटून वज्रासनाच्या स्थितीचं निरीक्षण. गुडघे मांड्या जुळलेले आहेत, सीटचा भाग टाचांच्या मध्ये. पायाच्या अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. हातांची ज्ञानमुद्रा, पाठकाळा नैसर्गिक सरळ आणि जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतो. दोन्हीही हातांची घडी करायची. आता आपले डोळे उघडायचे आणि हाताची घडी म्हणजे एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत हाताची घडी वर घ्यायची आणि श्वास सोडत सोडत खाली. अगदी सावकाश श्वासाकडे लक्ष देऊन हीच कृती करायची आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश थांबायचंय. आणि आता कॅट पोज मध्ये येऊया. मार्जरासनच्या स्थितीमध्ये गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्हीही गुडघ्यांमध्ये आपला शोल्डर एवढं अंतर. उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावायचा आहे आणि
तो उजवा हात आडवा ठेवून त्याप्रमाणे डावा पाय ऍडजस्ट करून दोन्हीही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना आणि गुडघ्यातून दोन्ही पाय, खांद्यातून दोन्ही हात सरळ करायचे. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. आपले पोटाचे स्नायू जमिनीकडे ढिले सोडून द्यायचे आहेत. पाठकणा सिलिंगला समांतर. चेहरा शांत. संपूर्ण शरीर अगदी दूध सोडायचंय, सैल सोडायचंय. आणि करूया मार्जनासन भाग 1. आहे तो श्वास सोडा आणि श्वास घेत घेत सावकाश मान वर जाईल. चेहरा सिलिंगकडे, नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, दातावर दात लावा आणि श्वासाची धारण, प्राणधारण. श्वास घेतोय आणि सोडतोय. दातावर दात लावल्यामुळे गळ्यापासून पोटापर्यंतच्या सगळ्या स्नायूंना एक ताण मिळतो. पाठीचा मणका लोअर बॅक पासून वरपर्यंत त्याला एक प्रेशर आहे, अंतर्वक्र आकार आहे. श्वास घेतोय, सोडतोय. चेहरा शांत. पोटाचे स्नायू पुन्हा एकदा अगदी सैल सोडा. कुठेही स्टिफनेसपणा न आणता सहज कृती करण्याचा प्रयत्न. उलटचाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. मार्जनासन भाग 2. ज्यांना पाठीचा मणका आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी भाग 2 करणं टाळावं. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश हनुवटी गळ्याकडे घ्यायला सुरुवात करायची. आपली हनुवटी कॉलर बोनला टच करण्याचा प्रयत्न करा आणि पाठीचा मणका सिलिंगच्या दिशेने ताणला जातोय. गळ्यापासून पोटापर्यंतच्या सगळ्या स्नायूंना आता दाब आलेला आहे आणि पाठकण्याला एक विशिष्ट प्रकारचा कमानीसारखा आकार प्राप्त होतो आणि तिथे ताण आहे. पुन्हा एकदा इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आपलं आपण करा. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. पाठीचा मणका अजून सिलिंगकडे ताणला जाईल. सावकाश श्वास सोडायचा आहे आणि आता उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. दोन्ही गुडघे मांड्या जळून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घ्यायचे. रिलॅक्स. करणार आहोत आपण आता योग मुद्रा. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं आहे. हाताची बोट घट्ट वळून घ्यायची आहे. नजर समोर. ज्यांना पुन्हा एकदा पाठकणा, हाय ब्लड प्रेशर, वर्टिगोचा त्रास असेल त्यांनी मात्र योग मुद्रा करणं टाळावं. त्याचबरोबर हायपर ऍसिडिटीचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा योग मुद्रा वर्षा आहे. नजर समोर. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आधी आपला पोटाचा भाग आपल्या मांडीवर येईल, मग छातीचा भाग पुढे येईल, त्यानंतर आपली हनुवटी, गळा, नाक आणि आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न किंवा कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा. सीटचा भाग मात्र आपल्याला उचलायचा नाहीये. तो न उचलता जेवढं तुम्हाला पुढे झुकता येईल थोडं पुढे झुका. खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडा. हाताची पकड थोडीशी ढिली करायची आहे आणि इथे यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. पोटावरती प्रेशर. आता ज्यांचं कपाळ आणि नाक यांच्यामध्ये थोडस अंतर राहत असेल त्यांनी हाताची पकड सोडा. दोन्हीही हातांच्या मुठी वळवून एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. आणि या स्थितीमध्ये सुद्धा खांदे जमिनीकडे सैल सोडा आणि इथे यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. श्वास घेतोय आणि सोडतोय. रक्ताचा प्रवाह हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. उलटचाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर ठेवल्यात त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं. हाताची पकड थोडीशी घट्ट करा. खांदे आणि कोपरं मागच्या बाजूने खेचून घ्यायची आहे आणि सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ.
अगदी सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ हाताच्या मुठी सोडून घ्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील. हाताची पाचही बोटं जोडून डोळे अर्धत मिटून या स्थितीमध्ये थोड्या वेळ थांबा. बदललेला रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. सावकाश डोळे उघडायचे आणि पुन्हा आता दोन्ही हात समोर द्यायचे जसं आपण कॅट पोज करतो त्याप्रमाणे. आणि पुन्हा थोडस गुडघे आणि मांड्यांमध्ये अंतर घ्या. बरोबर, आपण मगाशी जसं केलेलं त्याच पोझिशन मध्ये या. दोन्हीही पावलांचं माउंटन करा. टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोटं जमिनीवरती आणि हळूहळू जे गुडघे जमिनीवर टेकवलेले आहेत ते जमिनीपासून वर उचला आणि दोन्हीही पावलांच्या टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. गुडघे जमिनीपासून वर उचला आणि टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. नजर आपली आपल्या नेवल रिजन कडे असेल, म्हणजे आपल्या नाभी प्रदेशाकडे. इथे पुन्हा खांदे रिलॅक्स ठेवा. डोकं जमिनीकडे सैल सोडा. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र जास्त वेळ थांबू नका. आणि आता दोन्हीही पावलं जळून घ्यायचे. एकमेकांच्या जवळ घ्या दोन्हीही पावलं. आपण केलेलं आहे अधोमुख श्वानासन किंवा याला पर्वतासन असं म्हणतात. सूर्यनमस्कारामधली 8वी स्टेप आहे ही. सावकाश आता आपली नजर दोन्हीही हातांच्या मध्ये घ्या. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. ओके. आणि आता उजवा जो पाय आहे तो सावकाश पुढे घ्या. आपल्या दोन्हीही हातांच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न करा. उजव्या पायाचं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. ओके, ठीक आहे. सावकाश डावा पाय सुद्धा पुढे घ्या. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा इथे यथाशक्ती प्रयत्न असेल, ओव्हर ट्राय नाही. आणि आता आपले हाताचे जे फिंगर टिप्स आहेत ते जमिनीवर टेकवा. हाताची फिंगर टिप्स, हाताचे म्हणजे बोटांचे फिंगर टिप्स जमिनीवर टेकवा. आणि आता नजर समोर घ्या. नजर समोर, समोर बघायचंय. बरोबर, ठीक आहे. आणि आता सावकाश हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. छान. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स होऊन जा. वज्रासनातून आपण हळूहळू पर्वतासन आणि मग दंड स्थितीमध्ये आलोय, स्टँडिंग मध्ये. त्यामुळे थोडा वेळ विश्रांती. इकडे आपला संपूर्ण रक्ताचा प्रवाह जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा डोक्याच्या दिशेने होतो. म्हणून याला कॉम्प्लिमेंट करणारा आपण ताडासन करूया, म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित सुरू राहील. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. तोल जात असेल तर किंचितसं अंतर घ्या दोन्हीही पावलांमध्ये. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. संपूर्ण स्ट्रेच आधी शरीराला द्या. पाठकड्यापासून हातापर्यंत संपूर्ण स्ट्रेच आणि मग टाचा वर उचला. आणि पुन्हा एकदा नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि जेवढा खेच देता येईल तुम्हाला संपूर्ण शरीराला तेवढा खेच देण्याचा प्रयत्न करा. परफेक्ट. आणि सावकाश टाचा खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. आज आपण करणार आहोत बद्धहस्त कोणासन. तर इथे आपल्याला हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. आता पुन्हा ज्यांना सर्वायकलचा पाठकड्यामध्ये किंवा मानेच्या मणक्यामध्ये गॅप असेल त्यांनी मात्र ओव्हर ट्राय न करता सावकाश करण्याचा प्रयत्न करा. तर इथे आपल्याला दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. आणि बघा, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. तळवे जे आहेत हे सिलीकडे जातात. आणि त्यानंतर आपल्या हाताची जी पकड आहे ती थोडीशी आपल्या सीट पासून लांब असेल. आता इथे पोट आतल्या बाजूला खेचून घ्यायचं आणि मग शेवटी आपल्याला जेवढं कमरेतनं मागे झुकता येईल तेवढं झुकण्याचा प्रयत्न करायचा. आपले हात जमिनीकडे ताणायचे.
अंतिम स्थितीमध्ये आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल. तोंड बंद, श्वास धरून. असं इमॅजिन करा की तुमच्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि हात जमिनीकडे ताणले गेलेत. सावकाश मान सरळ करा. दोन्ही हात सीटच्या जवळ घ्या. खांदे रिलॅक्स करा आणि हाताची पकड सोडून द्या. आणि पुन्हा एकदा विश्राम. रिलॅक्स व्हा. करायची आहे आता आपल्याला लाकूड तोडा ऍक्शन करायची आहे. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून दोन्हीही हातांचे तळवे एकमेकांना जॉईन करून घ्यायचे. थोडस पायांमध्ये अंतर. आणि आता श्वास घेत हात वर घ्यायचे आणि श्वास सोडत जोरात खाली ठेवायचे, सोडायचे. म्हणजे लाकूड तोड्यात जसं लाकडावरती घाव घालतो त्याप्रमाणे कृती करायची. ठीक आहे. श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत खाली. एक. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. चार. लास्ट राऊंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. पाच. थांबायचं. 5 वेळा झालं की थांबा. गेल्या आठवड्यामध्ये आपण त्रिकोणासन पाहिलं जे फॉरवर्ड बेंडचं होतं. आज आपण साइडवर्ड बेंडिंगचं करणार आहोत. तर इथे पुन्हा दोन्हीही पावलांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. दोन्हीही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत. हाताची पाचही बोटं जोडलेली आणि हात दोन्हीही हात एका रेषेमध्ये असतील. एक हात खाली एक हात वर असं न करता एका रेषेमध्ये दोन्हीही हात. पायामध्ये अंतर घ्यायचंय. पाठकणा आपला सरळ असेल. सोपं आहे. हेही आपण एकत्रित करू शकतो. आणि आता हळूहळू एकदा आपल्याला उजव्या बाजूला खाली झुकायचंय. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर. सावकाश उजव्या बाजूला खाली झुका. उजव्या हाताने पाऊल, अँकल, पोटरी जे पकडता येईल ते पकडा. हा. डावा हात सरळ करा. सरळ. तंड कानाला नका लावू. सरळ करा. हा. आणि आता नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. परफेक्ट. छान. आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात तसेच ठेवायचे आहेत खांद्यातून सरळ. पूर्णपणे आहे तो श्वास सोडा. आता थोडस श्वासाकडे लक्ष देऊन करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला खाली झुकायला सुरुवात करा. उजवा हात तसा डोक्याच्या दिशेने वर. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल किंवा पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. नजर आता आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. आणि इथे पुन्हा नॉर्मल श्वास आपला चालू असेल. श्वास घेतोय आणि सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. छान. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्राम. रिलॅक्स. आज आपल्याला शिकायचं आहे नटराज आसन. थोडंसं ऍडव्हान्स आहे आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स वाढवणारं हे आसन आहे. गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र जास्त स्ट्रेचिंग न करता एखाद्या गोष्टीचा आधार घेऊन हे आसन करण्याचा प्रयत्न करा. तर हे आसन करताना तुम्ही भिंत, खुर्ची, टेबल किंवा सोफा याचा आधार घेऊ शकता. थोडंसं बॅलन्स वालं हे आसन आहे. तर मी एक कृती दाखवते तुम्हाला कशी करायची, मग आपण करूया एकत्रित. तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. हात शरीराच्या जवळ. नटराज आसन. नटराज म्हणजेच काय तर शंकर जसे त्या तो एका डान्स मधला जो प्रकार आहे तर तो तेच आसन आपण आता करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपला जो उजवा पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचा अँकल पकडायचा. ठीक आहे. ही स्थिती पक्की झाली की डावा हात सरळ घ्यायचा समोर. हा.
आता डाव्या हाताने तुम्ही समोरून एखादी तुमच्या समोर जे काही असेल टेबल खुर्ची सोफा वगैरे तर त्याचा तुम्ही आधार घेऊ शकता. तो पकडायचं आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. तुम्हाला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं. डाव्या हाताने एखाद्या गोष्टीचा सपोर्ट घ्यायचा आणि जो उजव्या पायाचा अँकल पकडलाय तो थोडासा स्ट्रेच करायचा. तुम्हाला जेवढी उजवी मांडी किंवा उजवा पाय तुम्हाला जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करायचा आणि नजर जी आहे ती तुमची डाव्या हाताच्या पंजाकडे. आणि इथे यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करायचा, आपला बॅलन्स सांभाळायचा. बरोबर. आणि मग उलट चाल करताना मग हळूहळू आपण खांद्यातून हात खाली येईल आणि उजवा पाय सरळ होईल. ठीक आहे. लक्षात आले. अशा प्रकारे कृती करायची. तर तुम्ही सुरुवातीला सपोर्ट घ्या एखाद्या गोष्टीचा आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा प्रयत्न करा. आता इथे अपेक्षित काय आहे की जो तुम्ही उजवा पाय पकडणार आहात त्या पायाची मांडी गुडघ्यापर्यंत ती पूर्ण स्ट्रेच व्हायला पाहिजे. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न करा इथे कुठेही ओव्हर ट्राय नसेल. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. मी थोडीशी क्रॉस उभी राहिले की जेणेकरून तुम्हाला कृती नीट लक्षात येण्यासाठी. आता मी समोरच उभी राहते. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. उजव्या पायाचा अँकल पकडा. हा. आता डावा हात समोर घ्या, सरळ खांद्यातून समोर. डाव्या हाताने सपोर्ट घ्या एखाद्या गोष्टीचा आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आता जो उजवा पाय आपला मागे आहे त्या पायाची मांडी थोडीशी मागे अजून काढण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. छान दर्शनात येईल. आणि यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. बरोबर. खूप छान. तुम्हालाही वाटेल तरी छान जमलंय. हा. आणि सावकाश उलट चाल करा. हळूहळू डावा हात खाली, उजवा पाय खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या. बॅलन्सिंग आसन आहे. आपल्या शरीराचा भार डाव्या बाजूला जातो त्यामुळे थोडा वेळ विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन सावकाश सोडा तोंडाने. आणि आता हेच आसन विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा अँकल पकडायचा. उजवा हात समोर. सावकाश हळूहळू कमरेतनं पुढे झुका. नजर आपली एका बिंदूकडे स्थिर करा आणि डावा पाय मागे जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. परफेक्ट. आणि पुन्हा इथे यथाशक्ती थांबतोय आपण. श्वास घेतोय आणि सोडतोय. छान. सावकाश उलट चाल करा. उजवा डावा पाय खाली, उजवा हात खाली. आणि विश्राम. रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. दोन्हीही पायांमध्ये अंतर, दोन्हीही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. संपूर्ण पाठखडा जमिनीकडे सैल सोडून विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्हीही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. पावलं जमिनीपासून वर उचला आणि आपल्या पायांना आपल्या हातांचा वळीखा द्या समोरनं. डाव्या हाताचं मनगट सॉरी दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये घेऊन पुन्हा वळीखा द्या. आता ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र पुढची आता जी आपण डायनॅमिकली जी कृती करणार आहोत ती करणं टाळायचं आहे. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी. बाकीच्यांनी आता इथे आपल्याला जे आपण पाठीवर पडलोय तर आपल्याला उठायचंय आणि पुन्हा पाठीवर पडायचं. आपण थोडंसं रोलिंग करणार आहोत. हवं असेल तर एकदा बघा. आपल्याला उठायचंय, टाचा शक्य असेल तर वर उचलायच्या आणि पुन्हा पाठीवर पडायचं. अशा प्रकारे रोलिंग करायचे. ठीक आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा.
आणि थोडीशी डायनॅमिक हालचाल करायला सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. सावकाश. पाठीचा त्रास असेल तर कृपया करणं टाळायचंय. हा. 4 वेळा झालं की थांबा. आता आपण अप अँड डाऊन केलं, बरोबर. आता थोडंसं साईडवर रोलिंग करूया. एकदा उजव्या कुशीला वळायचं आणि मग सावकाश पुन्हा डाव्या कुशीला. आता इथे डोकं वर न उचलता एकदा उजवीकडे आणि डावीकडे साईडवर रोलिंग करून घ्यायचं. उजवीकडे आणि डावीकडे. हे सगळेच जण करू शकतात. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हे करायला हरकत नाहीये. त्याच्यामुळे पाठकणाला एक प्रकारचा मसाज मिळतो. मध्यभागी येऊन थांबायचंय. हातांची जी पकड आहे ती सोडून द्या. दोन्ही पाय हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमीन. विश्रांती. हे रोलिंग आपण यासाठी केलं की पुढे आपल्याला विपरीत करडी मुद्रा बघायची. टॉपसी टर्वे आसन आहे. आपल्याला पाय वरती व्यवस्थित नीट वरती घेता आले पाहिजे. थोडेसे कमरेचा जो भाग आहे तो आपल्याला लिफ्ट करता आला पाहिजे. म्हणून आपण हे रोलिंगची प्रॅक्टिस केली आज. विश्रांती, श्वासाची गती त्याकडे लक्ष. करणार आहोत आपण आता अर्ध ध्रुवणासन. दोन्ही पाय जवळ घ्यायचे एकमेकांच्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ, पाय जोडलेले. आणि आता आपल्या हाताच्या आधाराने आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला. खांदे थोडेसे वर घ्या आणि हाताच्या कोपराच्या आधाराने अपर बॉडी जमिनीपासून वर घ्या. कमरेपासूनचा वरचा भाग आणि हातांचा स्टँड करायचा आहे. हात जमिनीवर टेकवा. हात जमिनीवर टेकवा. दोन्ही पाय सरळ ठेवा. पाय सरळ ठेवा. हा, बरोबर. नजर समोर, दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. हाताची कोपरं सपोर्टसाठी पूर्णपणे जमिनीवर आहेत. आणि आता फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. बरोबर. आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. उजवा पाय खाली घ्या. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. डावा पाय खाली. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल. एकदा उजवा पाय वर, 1, मग डावा, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. थांबा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि शक्य असेल तर दोन्ही पाय एकत्रित वर उचला. पायामध्ये थरथर जाणवत असेल तर मात्र पाय खाली घ्या आणि थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश पाय खाली. हाताच्या आधाराने पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा आणि सावकाश मग डोकं जमिनीवर. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर, हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. श्वासाची जाणीव. आणि आता टीव्ही पोस्चर मध्ये यायचंय. हाताची कोपरं जमिनीवर. दोन्हीही हातांच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा असेल. दोन्ही पाय मागून जोडून घ्यायचे. दोन्ही पाय फोल्ड करायचे. बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, पायाची बोटं जमिनीला लागू देत. 2 आणि 3. विरुद्ध बाजूने 3 वेळेला, डावीकडून उजवीकडे.
आपली पायाची जी नख आहेत ती जमिनीला टेकू देत. 1 2 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. सावकाश म्हणजे दोन्हीही बाजूने 3 वेळा झालं की थांबू. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे आहेत. आता दोन्ही हात खाली घ्या शरीराच्या जवळ. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि आपलं कपाळ जमिनीला टेकवा. आपलं कपाळ आणि नाक जमिनीला टेकलेलं असेल. करूया सुलभ भुजंगासन. दोन्हीही हात फोल्ड करायचे. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेमध्ये असतील. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा आणि आता हळूहळू सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं म्हणजे आपलं कपाळ वर उचलायचंय. मग आपलं नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि आपल्या नेवल रिजन पर्यंत आपल्याला वर यायचं. बरं. नजर सिलिंगकडे. हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर ठेवायचा आहे आणि श्वास घेतोय सोडतोय. बरोबर. छान. आणि पुन्हा इथे यथाशक्ती थांबूया. 5 4 3 2 1. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीला टेकवा. दोन्हीही हात खाली. विश्राम. एका गालावर पडा आणि विश्राम. सावकाश एका दिशेला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. अगदी सावकाश. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्हीही हातांमध्ये अंतर. हाताची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. डोळे अलगद मिटून घ्यायचे. देहधारणा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं निरीक्षण. नाकाने एक मोठा श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून घेतलेला श्वास सोडून द्या. संपूर्ण पाठखाना जमिनीकडे सैल सोडलेला आहे. थोडा वेळ विश्रांती. देहधारणा, प्राणधारणा. कुठलीही हालचाल न करता इथे स्वस्थपणे पडून राहण्याचा प्रयत्न करा. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. श्वास घेताना हळूहळू पोट वर येतोय. थंड हवेचा स्पर्श आपल्या नाकपुड्याला जाणवतोय आणि श्वास सोडताना आपलं पोट नियंत्रित जमिनीकडे जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते आपल्या दोन्ही नाकपुड्यांना. मी माझ्या प्रत्येक श्वासासोबत एनर्जाइज होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे, प्राणयुक्त होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना तणावमुक्त होत आहे, व्याधीमुक्त होत आहे. स्वतःला मनापासून धन्यवाद. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी आपण उत्तम असा मार्ग निवडलेला आहे आणि योग्य प्रकारे आपण अशी साधना करत आहोत. त्यासाठी स्वतःला मनापासून थँक्यू. हळूहळू आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. रिलॅक्स. हात खाली घ्या. डोळे मिटलेले आहेतच. सावकाश डाव्या कुशीला वळा आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक सुरू. अगदी सावकाश. विश्राम. पद्मासन, अर्धपद्मासन. थोडा वेळ विश्रांती घ्या. आजपासून आपण प्राणायाम हळूहळू शिकायला सुरुवात करत आहोत.
तर पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. प्राणायामाच्या आधी आपण एकदा दीर्घ श्वसनाची आवर्तन करणार आहोत आणि मग पुढे प्राणायामाला वळणार आहोत. तर प्राणायाम करताना योग्य प्रकारे आणि आपल्या श्वासाच्या क्षमतेकडे लक्ष देऊन प्राणायाम करायचा आहे. तर आज आपण फक्त एकेका नाकपुडीने श्वास घेणार आणि सोडणार, ज्याला सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास असं म्हणतात. तर प्राणायाम जेव्हा आपण शिकत असतो किंवा करत असतो त्यावेळेला श्वास घेण्याची जी कृती आहे म्हणजे इनहेल किंवा ब्रीदिंग, त्याला पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. श्वास घेणं पूरक आणि श्वास सोडणं रेचक. ठीक आहे. त्यानंतर आपली प्राणायाम म्हणजे काय, तर आपल्या श्वासाच्या गतीचं विच्छेदन असं म्हणजे ह्या प्राणायामाची व्याख्या म्हटली जाते की आपला जो नॉर्मल श्वास चालू असतो त्या गतीचं विच्छेदन, श्वास प्रश्वास योगर्ती विच्छेद हा प्राणायाम असं मुनी पतंजलीने म्हटलेलं आहे. म्हणून आपण सुरुवातीला दीर्घ श्वसन, समान श्वसन केलं की आपल्याला आपली श्वासाची गती कशी आहे हे लक्षात यायला पाहिजे. म्हणून तर याचा प्राणायामाचा जो फायदा आहे तो आपलं मन शांत करण्यासाठी, आपलं मन म्हणजे एकाग्र करण्यासाठी फार उपयोग होतो. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम आहेत. अष्टकुंभक प्राणायामामध्ये किंवा हठयोग ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहेत. तर त्यापैकी आपण भस्त्रिका जो आहे अष्टकुंभकामधला, याचा फक्त आपण मृदू आवर्तन घेतो. आपण ट्रेडिशनल भस्त्रिका आपल्या वर्गामध्ये घेतली जात नाही, कारण की त्याचा ती एक ऍडव्हान्स कृती आहे. आपला ऑनलाईन वर्ग आहे, त्यामुळे त्याचे इफेक्ट कसे होऊ शकतात हे आपल्याला थोडस आपण म्हणजे यासाठी लिमिटेशन्स असतात. म्हणून आपण मृदू भस्त्रिका घेतो आपण, पण ती मृदू भस्त्रिका घेतो. तर हळूहळू आपण हे अष्टकुंभक जे आहेत ते आता आपण शिकणारच आहोत. तर त्याच्यापैकी आज आपण करणार आहोत सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. तर हे जे आहेत हे अष्टकुंभकांमध्ये नाहीयेत, पण हा प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून जेव्हा आपण प्राणायाम शिकतो म्हणजे त्यासाठी आपण हळूहळू सुरुवात करतो. बघा, जसं लहान बाळ असतं त्या बाळाला आपण एकदमच सगळं जेवण भरवत नाही, म्हणजे वरण भात चपाती एकदम आपण एकदम खायला देत नाही. तसंच हे प्राणायाम करताना आपल्याला एकदमच ऍडव्हान्स कृती करायच्या नाही. सुरुवातीला बेसिक बेसिक कृती लक्षात आल्या की मग आपण प्राणायामाकडे वळणार आहोत. तर आज आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास बघणार आहोत, ज्याच्याने आपल्या ज्या दोन नाड्या आहेत, नाड्या म्हणजे काय, तर आपली उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी असं. तर ही आपली कुठली नाडी किंवा कुठलीही नॉस्ट्रिल आपली ऍक्टिव्हेट आहे हे आपल्याला समजण्यासाठी किंवा त्या आपल्याला बॅलन्स करण्यासाठी आपण हा प्राणायाम हळूहळू शिकत जाणार आहोत. तर प्राणायाम करताना जसं मी मगाशी बोलले, श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. प्राणायाम करताना आपल्याला हाताची एक विशिष्ट मुद्रा करायची आहे, ज्याला प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा म्हणतात. तर ही आपल्याला उजव्या हाताची करायची आहे. पहिली जी दोन बोटं आहेत उजव्या हाताची ती फोल्ड करायची, त्याचं टोकं जी आहेत ती अंगठ्याच्या मुळाशी लावायची. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल आणि आपला अंगठा ओपन असेल. ठीक आहे. याला प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला ही करायची आहे. तर हे आपण का करतो, तर आपल्या पाचही जी बोटं आहेत त्याच्यामध्ये 5 एलिमेंट्स आहेत: पृथ्वी, तेज, आप, वायू. तर याच्यामध्ये आपले ते एलिमेंट सुद्धा कंट्रोलमध्ये राहतात. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण अशी मुद्रा करतो तेव्हा आपल्याला एकदा एक नाकपुडी ओपन ठेवायची असते, दुसरी बंद करायची असते, मग आपण दुसरी नाकपुडी बंद करतो. तर त्यासाठी ह्या 3 बोटांचा आपण उपयोग करतो. जसं की आपल्याला समजा डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असेल तर आपण अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी बंद करतो आणि मग आपण डावीने पूरक आणि रेचक सहज करू शकतो. आणि जेव्हा आपल्याला उजव्या नाकपुडीने पूरक रेचक करायचं असतं तेव्हा ही जी दोन बोटं आहेत ओपन, त्याच्याने डावी नाकपुडी बंद करायची आणि मग आपण उजव्या नाकपुडीने पूरक आणि रेचक करू शकतो. म्हणजे इथे कुठेही तुम्हाला तुमचे दोन्हीही हात न वापरता एका एका लयीमध्ये तुम्हाला हा प्राणायाम करणं सोपं जायला पाहिजे, म्हणून ही अंगुली मुद्रा केली जाते. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एक एक नाकपुडी बंद आणि ओपन करणार. ठीक आहे. तर आता आपण सुरू करूया. प्राणायामाचा श्लोक त्याच्या आधी बोलून घेऊया. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी, डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत.
माझ्या मागोमाग आपण ही बोला. मला सगळे श्लोक मी तुम्हाला आज ग्रुपवरती टाकेन. डोळे मिटून प्राणायामाचा श्लोक माझ्या मागून. प्राणस्येदं वशे सर्वं, प्राणस्येदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाञ्च, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति, विदेहि नैति. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. या श्लोकाचा भावार्थ असा आहे की या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगलं आरोग्य, बुद्धी आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश, मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती. आपलं संपूर्ण शरीर जे आहे याच्यामध्ये 5 मुख्य प्राण आहेत आणि 5 उपप्राण आहेत. तर ह्या आपल्या दोनही, ह्या जे 10 आपले प्राण आहेत त्यांना आपण मनापासून वंदन केलंय. आणि आता करणार आहोत दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. डोळे अलगद मिटून घ्या. खांदे कोपरं रिलॅक्स करा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास आणि संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास, संथ गतीने श्वास सोडूया. पुन्हा एकदा लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास आणि संथ गतीने श्वास सोडूया. रिलॅक्स. करूया आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. तर आता दोन्हीही बोटांच्या जी ओपन आहे त्याच्याने डावी नाकपुडी बंद करा. जेंटली प्रेस. डावी नाकपुडी सहज बंद. आता समजा तुम्हाला हात असे बोट फोल्ड करता आली नाहीत तर काय करायचं, अंगठा आणि पहिलं बोट ओपन ठेवायचं, बाकीची तीनही बोटं फोल्ड करायची आणि पहिल्या बोटाने फक्त डावी नाकपुडी बंद करायची. ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे हाताची स्थिती घेऊ शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी मात्र प्राणायाम मुद्रा करण्याचा प्रयत्न करा. डावी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. उजवीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. उजवीनेच संथ रेचक घेतलेला श्वास सोडून द्या. उजवीने पूरक, उजवीनेच रेचक, उजवीने पूरक, उजवीनेच रेचक, उजवीने पूरक, उजवीनेच रेचक. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावीने रेचक, डावीने पूरक, डावीनेच रेचक, डावीने पूरक, डावीनेच रेचक, डावीने पूरक, डावीनेच रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले. जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे घेऊन जायची. उजवी आणि डावी नाकपुडी. कुठल्या नाकपुडीने आपण श्वास घेतला आणि सोडला याचा मनातल्या मनात मागो. हातांची ज्ञान मुद्रा.
करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एकाला गोपाट एक. आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत मकार लांबवलेला ओंकार अगदी हळू आणि आपलाच आवाज आपल्यालाच ऐकू येईल. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. दोन्ही हात जोडून महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. शांतीपाठ. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वार्कमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृता. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत भाव समर्पण भाव आपली साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार सोडून देऊया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत खाली हात हातांच्या तळव्यांचं घर्षण. हस्तमर्दन नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. सगळ्यांना शुभ दिवस. हरिओम. मीटिंग एंड करत आहे.